नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। फुलांसाठी फेमस असलेला दुर्ग म्हणजेच रतनगड दुर्ग। तर आज आपण रतनगड दुर्गाची भटकंती करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे गडावरती असलेला सुंदर असा नेडा, गडाचे दरवाजे, गडावरती असलेली भली मोठी गुफा आणि फुलांनी बहरलेला आजूबाजूचा परिसर आणि रतनगडाच्या पायथ्याशी रतनगड वाडीमध्ये असलेलं अमृतेश्वर महादेव मंदिर। तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता वाजलेत सकाळचे 6 आणि मी आता पोचले रतनवाडीमध्ये आणि आज आमचा ट्रेक असणार आहे रतनवाडी। तर गर्दी तर आहे खूप, तर चला आता मी ट्रेक चालू करतोय। रतनवाडीमध्ये अमृतेश्वरचं मंदिर आहे, ते आपण सकाळी म्हणजे जेव्हा उतरून येणार तेव्हा कव्हर करणार आहोत, कारण की आता खूप काळोख असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे। नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं, मी आली आहे रतनगडला आणि आम्ही आता स्टार्ट केले। आता बऱ्यापैकी उजळलं आहे। रतनगडला जाण्यासाठी 4 दरवाजे आहेत। गणेश दरवाजा जो रतनवाडीमधून चालू होतो, दुसरा आहे कोकण दरवाजा जो रतनगडावरून कोकणात आणि अकोलेमध्ये उतरतो, आणि थर्ड आहे त्र्यंबक दरवाजा जो त्र्यंबकेश्वरमधून चालू होतो आणि तिथून उतरायला आहे, आणि चौथा आहे हनुमान दरवाजा जो सामरत गावातून चालू होतो। नॉर्मली हनुमान दरवाजाने लोक चढतात, पण तिथून उतरणं थोडंसं रिस्की असतं। आणि आज आम्ही जातोय गणेश दरवाजाने। तर चला बघूया आपला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असणार आहे। टॉपचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, वॉटर व्ह्यू। इथे एक वॉटरफॉल पण आहे
आणि सोनकी बघा किती बहरलंय. अजून आम्हाला वरती जायचं बाकीचं आहे स्टील. आता आम्ही प्लॅटूवरून चालायला सुरुवात केली. आणि तिकडे कारवी बघा, कारवी नाही सॉरी सोनकी, कारवीच येतं. आता आम्ही इथून जाणार आहोत. थोडं अजून चढाई बाकी आहे. ही चढाई झाल्याच्या नंतर आपल्याला लॅडर लागणार आहेत 2 आणि नंतर मग आपल्याला गणेश दरवाजा लागणार आहे. आणि गाईज व्ह्यू आणि वेदर तर इतका सुंदर आहे इकडे. वाव. हे बघा, इथून आपण चालू केला होता. इथे ह्यामध्ये ह्या दोन्ही जे डॅम आहेत त्यांच्यामधून रतनवाडी गाव आहे, तिथून आपण चालू केला होता. आणि इकडून पूर्ण असं पूर्ण वेढा घालत आपण इथे आलो. तर आपण आता ऑलमोस्ट पार केलं आहे. हल्ली एक चढाई आता असेल, बघूया. आता वाजलेत 8 आणि आम्ही जवळपास एक 4-4.5 किलोमीटरचा अंतर जो आहे तो पार केला आहे. आणि हा जो टोटल ट्रेक आहे हा एक 6-7 किलोमीटरचाच आहे. हा इथून एक रस्ता येतो, हा हरिश्चंद्रगडावर येतो, जो जी लोक रतनगड आणि हरिश्चंद्रगड असा रेंज ट्रेक करतात ते इथून येतात. आणि इथून येऊन हा बघा, हा तुम्ही बघू शकता इथे हा रतनगडला जायला रस्ता आहे. हा हरिश्चंद्रगड आणि हा रतनगड. तुम्ही रस्ता इथे चुकू शकता, पण इथे हे असं फलक लावलेलं आहे रतनगड. तर जसं की मी असं काही सांगितलं की मी रतनगडला आली आहे. रतनगडला येण्यासाठी आम्ही शनिवारी रात्री दादरवरून 11:05ची कसारा ट्रेन पकडली आणि कसाऱ्यावरून आम्ही प्रायव्हेट जीप केली होती. ती आम्हाला रतनवाडी गावात घेऊन आली आणि आम्ही 4:00ला पोचलो. पण अंधार असल्यामुळे आम्ही ट्रेक जो आहे तो एक्झॅक्ट 6ला चालू केला आहे. आणि रतनवाडी गावामध्ये अमृतेश्वर महादेव टेम्पल आहे, मंदिर आहे. तर आपण तो सकाळी अंधार असल्यामुळे आपण एक्सप्लोर नाही करू शकलो. आपण जेव्हा खाली जाऊ तर आपण अमृतेश्वर मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. रतनगडचा जो ट्रेक आहे हा रतनवाडीमधून चालू होतो आणि हा जो ट्रेक आहे हा 6 ते
6.5 किलोमीटर इतका अंतराचा आहे आणि पूर्ण चढाई असल्यामुळे तुम्हाला या ट्रेकसाठी चढण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास इतका वेळ लागू शकतो। आणि रतनवाडी हा मुंबईपासून 190 किलोमीटर तर पुण्यापासून 183 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे। आणि भंडारदरा मार्गे हा ट्रेक करता येतो आणि खूप सारे जे ट्रेकर्स आहेत इथे रेंज ट्रेक करतात। रतनगड बरोबर तुम्ही हरिश्चंद्रगड करू शकता, कात्राबाई, असे खूप सारे आजूबाजूला गड किल्ले आहेत, ते एकत्र करता येतात। तर चला बघूया आपला हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे तो। आता आम्ही फायनली लॅडरपर्यंत पोहोचलो। लॅडर खूप मोठी आहे, पूर्ण वरपर्यंत। हे बघा इथे अशी रेलिंग लावली आहे आणि हा रतनगडचा इकडे कोकणगड आहे। आणि हे बघा इथे ना, इथे खाली माझा एक्झॅक्ट ह्या स्टिकच्या एकदम इथे खाली थंबक दरवाजा आहे। आता मला इथे नेड्याकडे जायचं नाही, खूप धोका आहे बघा, इकडून पण असं रेलिंग लागली आहे नेड्याकडे जायला। नेड्याकडून आपण मग तसं खाली उतरणार आहोत आणि त्या साईडला अजून खूप साऱ्या टाक्या पण आहेत, तर आपण त्या थोडा एक्सप्लोअर करणार आहोत। गुफा आहेत, जी एक सिक्रेट गुफा आहे ती पण त्या साईडला आहे, तर चला बघूया।
नेड आहे आणि नेड्याच्या त्या साईडने आम्ही वरती चढलो होतो त्र्यंबक दरवाजाच्या साईडने आणि आम्ही या साईडने उतरले. उतरून ही पहिली टाकी आहे. हा ते टाका आहे आणि ह्याच्या आतमध्ये खूप मोठं वॉटर स्टोरेज आहे आणि सभागृह टाईपमध्ये बनलेलं आहे आणि खूप मोठी जागा आहे आतमध्ये. पण आता खूप जास्त पाण्याने भरलं आहे तर आता आपण नाही जाऊ शकत आहे. इथे जर जायचं असेल तर तुम्हाला हे मार्च वगैरे मध्ये यावं लागतं. चलो चलो. सकाळी इथून आले इथे. तर हे रतनवाडी गाव आहे आणि आताचा व्ह्यू बघा चांगला मस्त क्लिअर दिसतोय. सकाळी इतकी विजिबिलिटी नव्हती पण आता खूप चांगली दिसत आहे. हे बघा या डोंगराच्या मागे हरिश्चंद्रगड आहे. इथे रतनगड आहे पण इकडून पूर्ण असं उतरून असं करत असं इथे आले. आता वरती गडावरती चांगला मस्त क्लिअर होतोय आणि बघा इथे हा जो पॉइंट आहे ते वरती नेड आहे. वरतून रतनगडाच्या माथ्यावरून आपल्याला 2-3 दुर्ग पाहायला मिळतात. जसं की कात्राबाई आहे, आजोबा पर्वत आहे आणि इकडे जो आहे या साईडला जर तुम्ही बघितलात तर ही हरिश्चंद्र साईडची जी कोकणगडा साईडची साईड आहे ती पण बघायला मिळते आणि अजून असे 1-2 किल्ले आपल्याला वरतून बघायला मिळतात. गडावरती अजूनही गडाचे अवशेष आहेत आणि गडाचे 4ही दरवाजे आपल्याला बघायला मिळतात. त्यातला जो कोकण दरवाजा आहे त्याची अवस्था थोडीशी बिकट आहे बट
बाकी तिन्ही दरवाजे आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतात आणि खूप साऱ्या टाक्या आहेत गडावरती. आणि मेन गडाचं आकर्षण म्हणजे गडावरती जे टॉपला नेडं आहे तिथून सनसेट आणि सनराईजचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. कारण की रतनगड हा मी पहिला पण केला आहे, त्यावेळी आम्ही समरमध्ये केला होता. तर जो तिथला जो व्ह्यू आहे ना तो अप्रतिम असतो. तर रतनगडावरून आपल्याला अलंग कुळंग अशी रेंज बघायला मिळते. कळसुबाई, हरिश्चंद्रगड, कात्राबाई, आजोबा आणि कुट्टा असे हे दुर्ग आपल्याला वरतून टॉपवरून बघायला मिळतात. आणि खूप सुंदर असे दृश्य दिसतात इथून. तर तुम्ही जर रतनगडला येताय तर हे जे दुर्ग आहेत हे नक्की बघा. आम्हाला इतका क्लिअरली व्ह्यू नाही मिळाला फॉगमुळे, पण जर तुम्ही आफ्टर नोव्हेंबर आणि समरमध्ये वगैरे येत असाल तर तुम्हाला ते क्लिअरली तुम्ही बघू शकता. हे जे आहे हे रतनवाडी बेस विलेज आहे रतनगडचा. आणि बघा इथे हे दिसतं हे अमृतेश्वर मंदिर आहे. तर आपण सकाळी इथूनच ट्रेक चालू केला होता. सकाळी थोडासा अंधार असल्यामुळे ते प्रॉपर दाखवता आलं नाही आहे. आणि आता आम्ही खाली उतरलो आहे आणि बघा आपला ट्रेक इथून चालू होतो. आणि हे बघा किती मस्त दृश्य आहे, एकदम सुंदर असं. तर आम्ही खाली रतनवाडीमध्ये पोहोचलोय. हां इथून नाही, इथून आहे नाही, इथून आहे ते बघ ना साईडने. हो तिकडे रतनगड पूर्ण स्टीप आहे, म्हणजे फक्त चढाईच आहे रतनगडला. जरी तो 6 किलोमीटर असला तरी ते चढायला आपल्याला 1-3-4 तास लागतात. आणि जर त्यात तुम्ही असं उन्हामध्ये जर आलात तर अजूनच हालत खरा. तर ते अवॉइड करा. आणि जर तुम्ही येत असाल तर तुम्ही नक्की लवकर या, अर्ली मॉर्निंग या. आता आपण जाणार आहोत कारण की सकाळी अंधार असल्यामुळे ते आपण एक्सप्लोर नाही करू शकलो. फायनली मी आता अमृतेश्वर मंदिरात आली आहे. आणि हे मंदिर जे आहे हे हेमाडपंथी पद्धतीने ह्याचं बांधकाम केलेलं आहे. अशा प्रकारे आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आपण अमृतेश्वर मंदिरचं दर्शन पण घेतलं आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे. तर जर तुम्ही नियर बाय भंडारदरा, सामरद असं या ठिकाणी जर असाल तर रतनवाडीला नक्की व्हिजिट करा, ॲटलिस्ट मंदिर एक्सप्लोअर करा. आणि तर चला आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर चला आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय मित्रांनो.